करून दाखवणार आहे। माझ्या प्रयोगाचे नाव आहे ज्या भांड्यात आपण पाणी ओतू त्या भांड्याचा आकार पाणी घेते। प्रयोगाला लागणारे साहित्य 2 बशा, ज्वारीचे पीठ, 2 काचेचे छोटे पेले, पाणी। आता मी थोडे ज्वारीचे पीठ टाकत आहे। आता दुसऱ्या बशीत मी थोडेसे पाणी टाकत आहे। त्याच क्रमाने आता एका छोट्या पेल्यात थोडेसे पीठ टाकत आहे। दुसऱ्या पेल्यात थोडेसे पाणी टाकत आहे। यावरून मला असे समजले की बशीत व पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीग तयार होतो। पाणी मात्र बशीत किंवा पेल्याचा आकार घेते। यावरून मला असे समजले की पाण्याला स्वतःचा आकार नसतो। म्हणूनच पाणी जर फरशीवर सांडले तर पाणी